तर पाहूयात तारुण्यभानचा आजचा विषय. आता आपण बघणार आहोत की वंध्यत्व जेव्हा होतं तेव्हा स्त्री आणि पुरुष दोघांमधली काय कारणं असू शकतात. सर्वात पहिल्यांदा आपण वंध्यत्वाची पुरुषांमधली कारणं काय असतात त्याचा शोध घेऊया. आपल्या मेंदूच्या आतमध्ये इथे एक पिट्यूटरी नावाची ग्रंथी असते. त्याला शीर्षस्थ ग्रंथी म्हणतात आणि या शीर्षस्थ ग्रंथीमध्ये FSH आणि LH नावाचे आंतररस तयार होतात आणि हे आंतररस पुरुषाच्या रक्तामधून त्याच्या अंडाशयाकडे किंवा गारकडे जातात आणि या रसांच्या प्रभावामुळे पुरुषामध्ये पुरुष रस किंवा टेस्टोस्टेरॉन तयार होतो. ज्या टेस्टोस्टेरॉनवरती पुरुषाची लैंगिक इच्छा, लैंगिक संबंध करणं, त्याच्यात वीर्य तयार होणं या साऱ्या गोष्टी अवलंबून असतात, त्याचं पुरुषत्व अवलंबून असतं. त्या टेस्टोस्टेरॉनसाठी या पिट्यूटरी किंवा शीर्षस्थ ग्रंथीमधले स्त्राव अत्यंत आवश्यक असतात. कधीकधी काय होतं की या पुरुषाच्या पिट्यूटरी ग्रंथीमध्ये एखादी गाठ असते, ट्यूमर असते, कधीकधी TBची बिमारी असते आणि मग अशा वेळेला टेस्टोस्टेरॉन निर्माण करण्यासाठी ते जे प्रवर्तक जे हार्मोन्स असतात, आंतररस असतात, ते पिट्यूटरी ग्रंथीत तयार होत नाही आणि म्हणून त्या ग्रंथीची तपासणी अत्यंत आवश्यक आहे. तिथल्या स्त्रावांचं असंतुलन आहे का ते बघणं आवश्यक आहे आणि त्यासाठी रक्ताची तपासणी करतात पुरुषाची आणि मग मेंदूची सुद्धा CT स्कॅनद्वारे तपासणी करता येऊ शकते. नंतर पुरुषाच्या प्रजनन अंगाची तपासणी अत्यंत आवश्यक असते. आपण पुरुषांची प्रजनन अंग पाहिलेली आहेत, तर कधीकधी पुरुषाच्या प्रजनन अंगापैकी कधी अंडाशय म्हणजे त्याचं जे वृषण असतं त्याच्यामध्ये दोष असू शकतो, कधी त्याच्या ज्या वीर्यनलिका किंवा बीजनलिका असतात त्या दोष असू शकतो, कधी त्याच्या प्रॉस्टेट ग्रंथीमध्ये म्हणजे पुरस्थ ग्रंथीमध्ये दोष असू शकतो. आता हे चित्रामध्ये बघा, हे पुरुषाचं लिंग आहे आणि ह्या ठिकाणी ही पुरुषाची गार आहे. साईडचं चित्र आहे, एका बाजूचं चित्र आहे. ही पुरुषाची गार किंवा अंडाशय आहे, याला इंग्लिशमध्ये टेस्टिस म्हणतात. दुसऱ्या बाजूला दुसरं पुरुषाची गार आहे आणि नंतर मग ह्या गारपासनं ही वीर्यनलिका निघते. ही वीर्यनलिका एका वीर्यकोशामध्ये जाते, त्या ठिकाणी पुरुषबीज साठवले जातात आणि मग ही प्रॉस्टेट नावाची ग्रंथी आहे, त्या प्रॉस्टेट नावाच्या ग्रंथीमधून ही वीर्यनलिका येते आणि पुरुषाच्या लघवीच्या पिशवीतून मूत्रनलिका येते. त्यांचा संयोग ह्या प्रॉस्टेट ग्रंथीमध्ये होतो. प्रॉस्टेट ग्रंथीमध्ये सुद्धा वीर्यासाठी पोषक असे द्रव्य तयार होतात. त्या वीर्यातल्या पुरुष बीजांना गती प्राप्त व्हावी असे द्रव्य त्याच्यात तयार होतात आणि मग ते सर्व या नळीमधून लिंगातून लैंगिक संबंधाच्या वेळेला वीर्याच्या रूपामध्ये बाहेर येतात आणि त्यामुळे पुरुषामध्ये या टेस्टिसमध्ये किंवा गारमध्ये किंवा अंडाशयात दोष असू शकतो. म्हणजे इथे पुरुषबीज नीट तयार होत नसतील किंवा टेस्टोस्टेरॉन हार्मोनची कमतरता असेल. कधीकधी इथे पुरुषबीज तयार होतात पण त्या वीर्यनलिकेमधनं ते जाऊ शकत नाही कारण वीर्यनलिका बंद असते किंवा वीर्यनलिकेतून ते या वीर्यकोशामध्ये जातात पण तिथे सूज असेल तर तिथे ह्या वीर्यातल्या पुरुष बीजांचं पोषण होत नाही, ते मरून जातात किंवा पुढे या प्रॉस्टेट ग्रंथीमध्ये कधी दोष असतो, सूज असते, गाठ असते. त्यामुळे पुरुषबीज जरी इथे पोचलेत तरी त्या पुरुषबीजांना गती नसते, त्यांची गती संथ होते, ते पुढे सरकू शकत नाही, वीर्य प्रवाही राहू शकत नाही आणि अशा विविध कारणांमुळे पुरुषामध्ये वंध्यत्वाची समस्या निर्माण होऊ शकते. पुरुषामध्ये प्रजनन अंगाचे दोष असू शकतात. काय काय दोष असू शकतात तर अनेक पुरुषांमध्ये जन्मजात त्यांच्या वृषणांची वाढच झालेली नसते. कधीकधी खूप लहान असतात वृषण किंवा अजिबात वाढ झालेली नसते. लहान वृषणांना आम्ही हायपोप्लास्टिक म्हणतो आणि अगदीच वाढ झाली नसेल तर अप्लास्टिक टेस्टिस म्हणतो.
अशा लहान वृषणातून टेस्टोस्टेरॉन हा पुरुष रस आणि पुरुष बीज तयार होणार नाहीत. कधी कधी आपण बघितलं पुरुष प्रजननांगाच्या रचनेत की मुलं जेव्हा जन्माला येतात तेव्हा आईवडिलांचं काम आहे बघायला की त्यांच्या वृषण पिशवीमध्ये वृषण आहे किंवा नाही आहे. कारण तो गर्भ आईच्या गर्भाशयात असताना 7 महिनेपर्यंत त्याचे वृषण त्याच्या पोटाच्या आतमध्ये असतात आणि 7 ते 9 महिन्याचा गर्भ होईपर्यंत ते वृषण पोटातून खाली वृषण पिशवीमध्ये सरकतात. जर ते सरकले नसतील तर 9 वर्षाचं मूल होईपर्यंत ऑपरेशन करून ते वृषण परत त्या वृषण पिशवीमध्ये आणून ठेवावे लागतात, नाहीतर पुढे ते पूर्णपणे निकामी होऊ शकतात. अनेक पुरुषांच्या लक्षात येत नाही आणि वंध्यत्वाच्या समस्येसाठी जेव्हा ते येतात तेव्हा आमच्या लक्षात येतं की अरे ह्या पुरुषाची 1 किंवा 2 दोन्ही त्याचे अंडाशय जे आहेत ते त्याच्या वृषण पिशवीत नाही आहेत. आता तो माणूस मोठा झालेला आहे, वयात येऊन गेलेला आहे. आता ते वृषण पोटात किंवा जांघेत कुठे असतील तर ते खाली आणून काहीच उपयोगाचं नाही, कारण ते निरुपयोगी झालेलं आहे. अशा वेळेला त्या खाली न सरकलेल्या अंडाशयामध्ये कॅन्सर होण्याचा धोका 30 पटीने वाढतो. म्हणून ते अंडाशय उलट काढून टाकावे लागतात. कधी कधी ह्या बीजनलिका ज्या असतात पुरुषाच्या, ज्यांना शुक्रनलिका म्हणतात, त्या पोकळच नसतात. त्यांच्या आतमध्ये पोकळी नसते. त्यामुळे अंडाशयामध्ये जरी पुरुष बीज तयार झालेत तरी ते पुरुष बीज त्या बीजनलिकेतून जाऊ शकत नाही. कधी कधी काय होतं की हा जो वीर्यकोश आहे किंवा शुक्राणुकोश आहे त्याच्या आतमध्ये पण पोकळी नसते आणि त्याच्या आतमध्ये पोकळी नसल्यामुळे त्या ठिकाणी स्त्राव निर्माण होत नाहीत आणि ते स्त्राव निर्माण न झाल्यामुळे तिथे जे पुरुष बीज जातात आणि 3 महिने आपलं वास्तव्य करतात तर ते करू शकत नाही, कारण आतमध्ये पोकळीच नाही आहे, आतमध्ये स्त्राव तयार होत नाही. त्यामुळे ते पुरुष बीज मरून जातात, त्यांचं पोषण होत नाही. आणि ह्या सर्व कारणामुळे काही पुरुषांमध्ये पुरुष बीज कमी असतात, संख्या जेवढी पाहिजे तेवढे नसते संख्या पुरुष बीजांची. कधी एकही पुरुष बीज नसतो, कधी ते पुरुष बीज अतिशय कमजोर असतात. आणि मग तपासणी करताना आम्ही हे सर्व बघतो पुरुषाच्या प्रजननांगाची की त्याचे दोन्ही गार बरोबर आहेत का, त्याचं लिंग बरोबर आहे का, त्याचं लिंग लैंगिक संबंध करताना ताठ होतं की नाही होत, त्याचे वीर्यनलिका कशी आहे, ती बंद आहे की उघडी आहे, त्याचे वीर्यकोश कसे आहेत, त्याची प्रॉस्टेट ग्रंथी कशी आहे, ती वाढलेली आहे का, त्याच्यावरती सूज आहे का, ह्या साऱ्या गोष्टींची तपासणी करणं आवश्यक असतं. त्यामुळे जो तज्ज्ञ डॉक्टर असतो, ज्याला ही तपासणी नीट करता येते, त्यांच्याकडनंच पुरुषाच्या प्रजननांगाची तपासणी करून घेणं महत्त्वाचं ठरतं. आता पुरुष बीजांमध्ये दोष अनेक पुरुषांमध्ये दिसून येतो. त्याची काय कारणं असतात? तर पहिली गोष्ट अशी की जे पुरुष उष्ण वातावरणात भट्टीपाशी काम करतात त्यांचे पुरुष बीज कमजोर असतात. कारण वृषण पिशवीचं तापमान बाहेरच्या तापमानापेक्षा किंवा शरीराच्या इतर भागाच्या तापमानापेक्षा 2 अंश डिग्रीनी कमी पाहिजे. वृषण पिशवीचं तापमान कमी असेल तरच तिथे पुरुष बीज नीट तयार होतील, नाहीतर तयार होणार नाही. आणि म्हणून जे पुरुष खूप उष्णतेमध्ये काम करतात त्यांच्यामध्ये पुरुष बीजांची क्षमता फार कमी असते किंवा संख्या कमी असते. आजकाल आपण म्हणतो की एन्व्हायरमेंटल पोल्युशन आहे आणि प्रदूषणामुळे पृथ्वीचं तापमान वाढतं आहे आणि जगभरातल्या तज्ज्ञांचा अभ्यास आता दाखवतो आहे की हे जी पृथ्वी तापलेली आहे, वातावरणामध्ये गरमी निर्माण झालेली आहे, त्याचा परिणाम नुसत्या आपल्या पीक पाणी पावसावर नाही, तर त्याचा परिणाम त्या देशातल्या पुरुषांच्या पुरुष बीजांवरती पण होतो आहे. तसंच
अनेक पुरुष खूप घट्ट लंगोट वापरतात. त्यामुळे वृषण पिशवीचं तापमान वाढतं. त्यामुळे कृपया घट्ट लंगोट वापरू नका. नंतर अनेक जणांना खूप गरम पाण्याने आंघोळ करण्याची सवय असते. तर विशेषतः ज्या पुरुषांना वंध्यत्वाची समस्या आहे त्या पुरुषांनी तरी कमीत कमी खूप गरम पाण्याने आंघोळ करू नका, थंड पाण्याने आंघोळ करा. अनेक पुरुषांना पॅन्टच्या खिशामध्ये आणि विशेषतः समोर पॅन्टचे जे खिसे असतात त्याच्यात मोबाईल ठेवण्याची सवय असते आणि सतत मोबाईलचा वापर केला तर तुमच्या लक्षात येईल की मोबाईल गरम होतो. आणि समोर पॅन्टच्या खिशात जर मोबाईल ठेवला तर तो मोबाईल गरम होतो आणि ती गरमी वृषण पिशवीकडून आपल्या अंडाशयामध्ये जाऊ शकते आणि त्या गरमीमुळे मग ते अंडाशय नीट काम करत नाहीत. काही जणांना नेहमी स्टीम बाथ, सोना बाथ घेण्याची सवय असते. तर असं अजिबात करू नका. त्यातलं जे टेम्परेचर खूप गरम पाणी जे वापरलं जातं किंवा गरम वाफ असते त्यामुळे सुद्धा अंडाशयावरती परिणाम होऊन पुरुष बीज उत्पन्न कमी होऊ शकतं. नंतर काही पुरुष खूप टाईट अंडरवेअर वापरतात, चड्डी वापरतात, सिंथेटिक अंडरवेअर वापरतात. त्यामुळे पण त्या ठिकाणची गरमी वाढते. काही पुरुष अगदी टाईट जीन्स वापरतात. तर त्याच्यामध्ये सुद्धा आतमधला घाम शोषला जात नाही आणि आतमध्ये गरमी निर्माण होते आणि त्यामुळे सुद्धा पुरुष बीजांमध्ये दोष निर्माण होऊ शकतो. अजून पुरुष बीज दोष निर्माण करण्याची इतर काय कारणं आहेत? एक म्हणजे गालगुंड, ज्याला आम्ही मम्स म्हणतो. हा एका विषाणूमुळे होतो, मम्स व्हायरसमुळे. लहानपणी अनेक मुलांना गालगुंड होतो, मुलींना पण होतो. पण तारुण्य प्राप्तीनंतर पौगंडावस्थेत जर गालगुंड झालेत तर पुरुषांमध्ये आणि स्त्रियांमध्ये सुद्धा बघितलं आहे, विशेषतः पुरुषांमध्ये ते जे मम्स व्हायरस असतं, विषाणू असतो, ते त्या पुरुषाचं जे अंडाशय असतं त्यावरती हल्ला करतं आणि पुरुषाचं अंडाशय निकामी होतं, वृषण निकामी होतात आणि त्यामुळे त्या पुरुषाला वंध्यत्व प्राप्त होतं. अनेक लहान मुलांना अशा पद्धतीचं मम्स इथे या ठिकाणी सूज आपल्याला आढळून येते. आपण जी थुंकी गिळतो त्या थुंकीची किंवा लाळ असते त्याची जी ग्रंथी असते त्याच्यामध्ये जंतुदोष होऊन तिथे सूज येते. हे लहानपणी झालं तर ठीक आहे, पण पौगंडावस्थेत, तारुण्यावस्थेत जर हे झालं तर आणि काही वेळेला असे बघण्यात येतं की काही लहान मुलांमध्ये ही लागण इतकी जास्त असते, विषाणू शरीरात इतके जास्त असतात की ते त्या लहान मुलाच्या वृषणावरतीही परिणाम करतात आणि मग त्या मुलाला पुढे आयुष्यामध्ये त्याला मूलबाळ न होण्याची शक्यता असते. आता सुदैवाने मम्स होऊ नये म्हणून लस उपलब्ध आहे. MMR नावाचं एक वॅक्सिन उपलब्ध आहे. मिझल्स, मम्स आणि रुबेला. मिझल्स म्हणजे गोवर, मम्स म्हणजे गालगुंड आणि गोवर म्हणजे फुल गोवर ज्याला म्हणतात. विशेषतः स्त्रियांसाठी ते जास्त धोकादायक असतं कारण ज्यामुळे गर्भावरती वाईट परिणाम होऊ शकतो. पुढे आपण बघणार आहोत गोवरविषयी. तर हे तिन्ही मिळून गोवर, मम्स आणि फुलगोवर होऊ नये म्हणून एक लस असते ज्याला MMR वॅक्सिन म्हणतात. ती आपल्या देशामध्ये उपलब्ध आहे. साधारणपणे बाळ जेव्हा 9 महिन्याचं होतं तर 9 महिन्यामध्ये एक डोस देतात आणि मग 1.5 वर्षाचं मूल झाल्यानंतर दुसरा डोस देतात. तर आपल्या मुलाला पुढे वंध्यत्वाची समस्या होऊ नये आणि म्हणून प्रत्येक आईवडिलांचे काम आहे की आपल्या लहान मुलांना MMR वॅक्सिन देणं. पुरुष बीजामध्ये दोष असण्याची इतरही काही कारणं आहेत. एक म्हणजे दारू, दुसरं तंबाखू आणि तिसरं कोकेन वगैरे सारख्या ड्रग्सचा वापर. आणि हे आपल्या समाजामध्ये ही व्यसनं तरुणाईमध्ये सर्रास दिसतात, पुरुषांमध्ये स्त्रियांमध्ये सर्रास दिसतात आणि हे पुरुष बीज दोषाचं एक महत्त्वाचं कारण आहे.
दारू पिण्याचे अनेक दुष्परिणाम होतात. त्या माणसाचं आयुष्य 15 ते 20 वर्षांनी कमी होतं. शरीराच्या प्रत्येक भागावरती परिणाम होतो दारूचा. हृदय खराब होतं, लिव्हर खराब होतं, आतडी खराब होतात, जठर खराब होतं, मेंदू खराब होतो, हाडं खराब होतात. पण त्याचा एक वाईट परिणाम त्या पुरुषाच्या किंवा जर ती स्त्री दारू पित असेल तर त्यांच्या अंडाशयावरती होतो. आणि कुठल्याही प्रकारची दारू पोटात गेली, मग ती देशी असो, विदेशी असो, बियर असो किंवा वाईन असो, कुठल्याही प्रकारचं अल्कोहोलिक बेव्हरेज जर रक्तात गेलं, शरीरात गेलं, तर त्याचा परिणाम आपल्या प्रजनन संस्थेवरती होतो. 2 पद्धतीने होतो. एक, जे पुरुष दारू पितात त्या पुरुषांची लैंगिक इच्छा वाढते, पण लैंगिक समाधान होत नाही. इच्छा वाढते पण समाधान होत नाही, आणि म्हणून हे पुरुष अनेक स्त्रियांसोबत लैंगिक संबंध करतात किंवा वेश्येकडे जातात. आणि मग अशा बेजबाबदार लैंगिक वर्तनातून ते गुप्तरोगाची किंवा HIV लागण घेऊन येतात. आणि त्या गुप्तरोगामुळे त्या पुरुषाच्या अंडाशयावरती सूज येते, त्याच्या प्रॉस्टेट ग्रंथीवरती सूज येते, त्याच्या अंडनलिकेवर किंवा वीर्यनलिकेमध्ये सूज येते, अंडनलिका बंद होऊ शकतात, त्याच्या वीर्यकोशावरती सूज येऊ शकते. अनेक पुरुषांना हे पण लक्षात येत नाही की दारू पितच राहतात. आणि जर तुम्ही सतत दारू पित राहिले, व्यसनी बनलेत, तर गुप्तरोगाची HIV लागण तर होऊ शकतेच, पण काही दिवसांनी या दारूमधला जो घटक असतो इथिल अल्कोहोल, त्याचा परिणाम त्या पुरुषाच्या अंडाशयावर होतो, वृषणावर किंवा टेस्टिसवर होतो. आणि त्या अंडाशय जास्त पुरुषाची गार ती लहान लहान होत जाते. आणि त्या पुरुषाच्या अंडाशयातून जो पुरुष रस निघायला पाहिजे, ज्यावरती त्या पुरुषाचं पुरुषत्व अवलंबून असतं, लैंगिक इच्छा होणं, लैंगिक संबंध करता येणं, त्या सर्वांना बाधा पोचते. आणि तो पुरुष नामर्द होतो, नपुंसक होतो, त्याचं लिंगच ताठ होत नाही. आपल्या शरीरामध्ये मेंदू आणि अंडाशय ह्या 2 इंद्रियांचं असं आहे की त्यांना एकदा जर इजा झाली, ते खराब झाले, तर ते परत दुरुस्त होऊ शकत नाही. अनेक पुरुषांना आपल्या मर्दपणाचा अभिमान वाटतो. मी मर्द आहे, मी पुरुष आहे, मी दारू पिईन, मी हिरोगिरी करेन. पण ज्या पुरुषत्वाचा एवढा अभिमान त्या पुरुषाला वाटतं, त्या पुरुषाचा नामर्द करणारी, मर्दाचा नामर्द करणारी दारू आहे. आता या ठिकाणी बघा, हा पुरुष नामर्द झालेला आहे. दवाखान्यामध्ये आमच्या खूप जोडपी येतात, मुलबाळ होत नाही म्हणून. आणि पुरुषातली दारू आणि त्याच्यामुळे पुरुषाच्या वीर्यावरती, त्याच्या पुरुष बीजावरती होणारा परिणाम, त्याला होणारी गुप्तरोगाची लागण तर आम्ही बघतोच, पण अनेक पुरुष त्याच्यामुळे नामर्द झालेले आहे, नपुंसक झालेले आहे, हे सुद्धा आम्ही बघतो. तर भेटूया तारुण्यभानच्या पुढील भागात एका नवीन विषयासोबत.